आणि नानांनी जे आतापर्यंत काम केलं ते आपण सर्वांनी त्या शॉर्ट फिल्म मध्ये आणि नेत्यांच्या भाषणातून ऐकलं. पण माझे अनुभव मी सांगू इच्छितो. 1985 साली या शहरामध्ये एक पीडियाट्रिक सर्जन म्हणून काम सुरू केलं आणि एक पीडियाट्रिक असोसिएट डॉक्टरांची आहे. तर ते डॉक्टरांची पीडियाट्रिक असोसिएट असल्यानंतर आम्ही ठरवलं की बालक दिन साजरा करायचा. आणि बालक दिन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आणि नाना भाजपचे नाना येतील कधी अशी आमच्याकडे चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्व डॉक्टर नानांकडे गेलो आणि नानांना सांगितलं की तुम्ही या बालक दिनाला आलं पाहिजे. आणि नानाने त्या बालक दिनाला आले आणि चांगल्या तऱ्हेने आम्ही बालक दिन साजरा केला. असा एक माझा अनुभव बरेच सांगता येतील. दुसरं 1997 ला मला उपमापन ज्यावेळेस केला त्यावेळेस 1996-97 डॉक्टर विजयकुमार मेहर होते आणि भाजपाला उपमहापौरची जागा सुटली होती पण शिवसेना सोडत नव्हती. म्हणून नानांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस बसाई बंधुकर होते. असा निर्णय घेतला की आता आपला महापौर म्हणजे भाजपचा महापौर करायचा शिवसेनेच्या विरोधात. आणि आम्ही तशी तयारी केली. मला उमेदवारी दिली पण सर्व विरोधक एकत्र येतो म्हणाले आले नाहीत आणि शिवसेनेचा उपमहापौर झाला. मी त्या उपमहापौरच्या निवडणुकीमध्ये काही मतांनी पडलो आणि नानांकडे संध्याकाळी गेलो. नाना आता काय करायचं आपलं तर पडलो तर ठीक आहे मी काही काळजी करू नका मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस उपमहापौर करतो. आणि दुसऱ्या वेळेस मला नानांनी उपमहापौर केलं. ते दिलेला शब्द कार्यकर्त्यांना पाळणारे नाना आहेत मला असं सांगायचं आहे. त्यांच्या कामाबद्दल ते सहकारी क्षेत्रामध्ये काय काम केलं, राजकारणात काम काय केलं, समाजकारणामध्ये काय काम केलं याची सर्वांना आपल्याला जाणीव आहे. पण मला सांगावं असं वाटतं आपल्या भागातील नेते माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा माननीय प्रमोदजी महाजन साहेब असतील हे दोन्ही ज्यावेळेस इतर शिकायला होते त्यावेळेस ते एबीपीचं काम करत असताना नाना त्यांचे पालक होते हे मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि एकंदरीत नानांचा आपल्याला सर्व राजकीय प्रवास माहीत आहे. पण हे करत असताना आपण सर्वांनी त्यांच्या सातत्यानं जे गुणधर्म आहेत ते मी थोडा ऑब्झर्व केले. त्यामध्ये एखाद्या गोष्टीचं सातत्य असणं, सातत्य ते कायम ठेवतात. सेवाभाव असणं, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याचं सुनियोजन करणं, त्याच्यामध्ये संगीत वृत्ती आणणं, सहनशीलता असणं, सत्य असणं आणि हे सर्व करत असताना स्वच्छ प्रतिमा असणं या सर्व गोष्टी नानामध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याचमुळे नाना एक कार्यकर्ता, एक संघसेवक, संघाचा माणूस तो आज राज्यपाल झालेला आहे. आणि हे सर्व करत असताना जसं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि द्रव्यशक्ती या 4 शक्ती असल्यानंतर माणूस श्रेष्ठ बनतो. आणि ह्या 4ही शक्ती आदरणीय नानामध्ये आहेत. म्हणून मी स्वतः त्यांचं मनापासून अभिचिंतन करतो. आणि मी ज्यावेळेस माननीय गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने, माननीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने दोन्ही वेळेस दोन्ही नेत्याचा मला सुरुवात मुंडे साहेबांनी केली पण गडकरी साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं दोन्ही महापौरच्या वेळेस. तर त्यावेळेस मला पालक म्हणून 15 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे या महापालिकेमध्ये नाना होते. म्हणून त्यांचे मनापासून अभिचिंतन करतो, आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो. आणि जसं आज आपण त्यांच्या 80व्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या नात्याने त्यांच्या 100व्या वर्षामध्ये सुद्धा असाच मोठा कार्यक्रम करून गडकरी साहेबांना तुम्हाला विनंती तुम्ही 100व्या वर्षाच्या कार्यक्रमाला यावं ही विनंती करतो. आपण त्यासाठी मी नानांचा एक गुण सांगितला. त्यांचा एक गुण सांगितला की आरोग्यासाठी ते किती कटाक्षानं वागतात. त्यांचं मीठ आहार आहे, आहार छोटा असतो. भाऊजी आहार मला माहित आहे काय नाही. त्यांचं योगा सकाळचा व्यायाम हे पण मला माहित आहे. आणि या सर्व गोष्टी स्वास्थ्य किती काटकसर वागतात याची आपल्या सर्वांना काळजी घ्यावी लागेल. एवढं करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं नानांचं अभिनंदन करून त्यांच्या
राज्यपालच्या काळात माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नानांसोबतच्या जुन्या आठवणी आपण कथन केल्या. खूप खूप आभार. मंडळी, त्या क्षणांची आपण सर्व आतुरतेने प्रतीक्षा करतोय ती वेळ हळूहळू जवळ येते. छत्रपती संभाजीनगर वासियांना